नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत खानदेशच्या पद्धतीने कळण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर खानदेशमध्ये खूप आवडीने ही भाकरी आणि भरीत खाल्लं जातं आणि फेमस अशी ही तिथे रेसिपी आहे. सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण कळण्याची भाकरी कशी बनते आणि त्यासाठी कुठलं धान्य लागतं ते पाहूया. तर इथे मी ज्वारी घेतली आहे. 2 किलो अशी ही ज्वारी आहे आणि यामध्ये उडदाची डाळ मिक्स केली आहे. तर 2 किलो ज्वारीसाठी अर्धा किलो उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं. जर अख्खे उडीद वापरत असणार तर अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम एवढे उडीद घ्या. जर डाळ वापरत असेल तर थोडीफार 50-100 ग्रॅम वाढली तरी काही हरकत नाही. आता मीठ घालून घेऊया याच्यात. म्हणजे ज्वारी आणि उडीद डाळ दळताना थोडंसं मीठ घालायचं. भाकरी बनवायच्या वेळेस आपण नाही मीठ घातलं तरीही चालतो, अंदाज चुकत नाही मग भाकरी बनवायच्या वेळेस. तर इथे मी 2 चमचा एवढे मीठ वापरले आहे. तर छोटे 2 चमचे आहेत तेवढे फुल भरून मी मीठ घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. तर आता ही ज्वारी आपण दळण्यासाठी देऊयात. तर तुम्ही जर कळण्याची भाकरी बनवत असाल तर भाकरी बनवायच्या वेळेस मीठ घातलं तरीही चालेल. तर दळून येतं हे, गिरणीतून पीठ येत आहे तोपर्यंत आपण वांग्याचं भरीत बनवण्यासाठी घेऊयात. तर इथे मी अशी काटेरी वांगे घेतली, मोठी वांगी आहेत थोडीशी. आपले नेहमीचेच वांगे आहेत पण त्यातून थोडेसे 4 वांगे मी मोठी निवडून घेतली. तर आता हे वांगे मी धुवून घेतले आहेत आणि वांग्याचे असे हे काप करून घ्यायचे. खास करून कळण्याच्या भाकरीसोबत जळगावचं फेमस वांगं असं मोठं वांगं येतं हिरवट आणि काटेरी वांगं असतं. तर हे पहा, असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. हे पहा, या अंतराचे जाळीचे काप केले तरीही चालेल. आता या कापवर मीठ घालून घेऊयात. तर पाव चमचा एवढे मीठ मी असे या कापवर भरभरून घेतलं. आता थोडंसं टॉस करून घेऊया. तर असं टॉस केल्याने एकसारखं मीठ लागलं जातं. मग नंतर हाताने आपण एकसारखं चोळून घेतलं तरीही चालेल. तर जळगाव भुसावळ वांगी मला मिळाली नाहीत म्हणून मी आपले नेहमीचेच वांगे घेतले, पण ते वांगे खायला फार स्वाद लागतात. आता गॅसवर तवा ठेवून घेतला, यावर थोडंसं तेल घालून घेतलं. तेल असं थोडंसं उलथाण्याने पसरवून घेऊयात आणि मग नंतर यावर ठेवूयात चिरलेले वांग्याचे काप. तर तेल पसरवून घेतलं आणि या पद्धतीने एक एक काप करून अशी सर्व बाजूने पसरवून घेऊयात, ठेवून घेऊयात. गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि वरूनही थोडंसं तेल सोडायचं आहे. तर आता गॅस पुन्हा लो आचेवर करून अशी वांग्याची काप पलटवून घ्यायची आहे. हे पहा. तर सर्व वांग्याची काप असे पलटवून घेतल्यानंतर थोडेसे असे उलटपालट करून घ्यायचे आणि मग एकसारखे थोडेसे परतल्या गेल्यानंतर शेकल्या गेल्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचे 2 मिनिटासाठी आणि वाफ काढून घ्यायची. तर हे पहा, 2 मिनिटातच हे वांगे मस्त तेलात हुरपले जातात आणि खरपूस असे शेकले जातात, भाजले जातात मस्त. तर तेलात हे वांगे अर्ध्यापेक्षा जास्त शिजले जातात, वाफेतच मस्त होऊन जातात. हे पहा, थोडंसं जरी आपण मॅश केलं तरीही हे वांगे मस्त असं भरीत होतं त्याचं. आता त्याच गरम तव्यावर मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. तर हिरवी मिरची अशी त्या तेलात भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर यात घालूया आता 10-15 लसण पाकळ्या आणि लसण पाकळ्याही थोड्याशा शेकून घ्यायच्या आणि काढून घेऊयात. तर ही मिरची आणि लसूण खलबत्त्यात कुटून घेऊयात. तर एक छोटीशी टीप, मी खलबत्त्यात असा हा कॉटनचा रुमाल घालून ठेवते. म्हणजे काय होतं की खलबत्ता खराब होत नाही, काळा किंवा बुरशी लागत नाही. यामध्ये घालूयात आता मिरची आणि लसूण, वरून थोडंसं मीठ आणि कुटून घेऊयात. तर मीठ थोडंसंच वापरायचं आहे मिरची लसणापुरतं, म्हणजे पटकन कुठल्याही जातो आणि मिरचीलाही स्वाद येतो. तर इथे असं जाडसर कुटून घेतलं मी आणि आता यात घालूया मुठभर चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीरही कुटून घेऊयात. तर थोडंसं हे जाडसरच ठेवायचं. आता हे काढून घेऊयात. तुम्ही हवं तर हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण खलबत्त्यात जर कुटलं तर पारंपरिक पद्धतीचा एक वेगळा स्वाद येतो. आता याच मिरची लसणाच्या खलबत्त्यामध्ये वांग्याचं भरीत घालून घेऊयात. म्हणजे जे आपण वाफेत शिजवले होते ते वांगे घालून घेऊयात. तुम्ही मॅशरने मॅश केलं तरीही चालेल. मी असं याच खलबत्त्यात थोडंसं कुटून घेतलं. जास्त नाही कुटायचं, ते ऑलरेडी शिजलेलं असतं अगोदरच.
तर आता यासाठी मी कांद्याची पात घेतली आहे आणि कांद्याची पात अशी चिरून घ्यायची. तर इथे पातीचा कांदा सुद्धा मी घेतला आहे. तर पात अशी थोडीशी जाडसर कट करून घेतल्यानंतर पातीचा कांदाही असा थोडासा जाडसर कट करून घ्यायचा. तुम्हाला नसेल आवडत पातीचा कांदा तर तुम्ही स्किप करू शकता, पण पात मात्र नक्की घाला कांद्याची पात. तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे. जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूयात अर्धी वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे मस्त परतवून घेऊयात. खरपूस होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. गॅस मात्र मोठा नाही करायचा की लो आचेवरच हे खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळल्यानंतर यात घालूया चिरून घेतलेला पातीचा कांदा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. आता परतवून घेऊयात. कांदा थोडासा लालसर झाला की त्यानंतर यात घालूया कुटलेली मिरची आणि लसूण. तर गॅस मी मध्यम आचेवर करूनच हे परतवती आहे. तर असं परतवून घेतल्यानंतर चांगलं खमंग फोडणी बसली की मग यात घालूया पाव चमचा हळद. मिक्स करून घेऊयात. तुम्ही यात हवं तर थोडंसं हिंगही घालू शकता. आता मिक्स केल्यानंतर आता घालूया मॅश केलेलं भरीत. मॅश केलेलं वांग घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि लो आचेवर मस्त परतवून घेऊयात. तर चांगलं वांग एकसारखं परतल्यानंतर आता वरून घालूयात चिरून घेतलेली कांद्याची पात आणि मस्त अशी मिक्स करायची आहे. गॅस लो आचेवरच ठेवायची आहे. अशी भरलेली चिरून पात घातली की मस्त असं वांग्याच्या भरताला स्वाद येतो आणि खायलाही फार चव लागते. आता वरून चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं बेतानीच वापरा कारण आपण 2 ठिकाणी मीठ घातलं आहे. मिरची कुटतानाही मीठ वापरलं होतं आणि वांग्याची काप तळतानाही. आता मिक्स करून घेऊयात. गॅस लो आचेवर करूनच वांग्याचं भरीत मस्त परतवून घ्यायचे. चांगलं उलटपालट करून घ्यायचं आहे आणि मस्त तेल सुटलं की मग गॅस आता बंद करूयात आणि मस्त असं गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे. तर हे पहा मस्त असं वांग्याचं भरीत झालं आहे. आता कण्याची भाकरी बनवायला घेऊयात. तर आता इथे परातीत मी 2 मूठ एवढे कण्याचे पीठ घालून घेतलं. थोडंसं पाणी टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर थोडंच पाणी घालून हे पीठ गोळा करत घ्यायचं आणि असं मळत चालायचं आहे. हे पहा तर पीठ चांगलं आपण कण्याच्या भाकरीचं जर असं मळलं तर भाकर चांगली बनते. तर हे पहा हे थोडंसं चिकट असतं, थोडंसं मळायला कठीण जातं. तर अशी गोलसर उंडी बनवून घ्यायची आणि त्यानंतर अंगुठ्याच्या मदतीने हे किनाऱ्याला असं प्रेस करत चालायचं. नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही डायरेक्ट गोल उंडा बनवून पीठ घालून घेतला आणि मग थापली तरी काही हरकत नाही. तर मी असं हे बाजूनी जे भाकरीची काठ आहे ती प्रेस करत चालायची आणि भाकर एका हाताने थापत चालायची. आता थोडीशी मोठी झाल्यानंतर दोघं हातांनी भाकर मस्त थापून घ्यायची. तर हे पहा अशी गोलसर भाकरी मी बनवून घेतली. आता ही भाकरी तव्यावर घालून घेऊयात. तर हे पहा आता वरून लावूयात पाणी आणि भाकर घातल्यावर तव्यावर पटकन पाणी लावायचे म्हणजे जास्त उशीर नाही करायचा. तर असं पाणी फिरवून घ्यायचं आणि भाकर आता उलट करून घेऊयात. तर हे पहा किती मस्त भाकर एका बाजूने भाजली गेली आहे. कळण्याची भाकरी भाजताना गॅस जास्त मोठा करायचा नाही. जर तवा जास्त गरम झाला तर भाकरी ह्या चटकतात कारण आपण दळताना मीठ घातलेलं असतं आणि भाकरीतही मीठ वापरतो म्हणून. तर मध्यम आचेवरच ह्या भाकरी शेकून घ्यायच्या आहेत. तर आता एका बाजूने आपण पलटवून बघितली होती. तर जिथे आपल्याला वाटलं की भाजली नाही तिथे असं शेकून घ्यायचं आणि आता उलट करून देऊयात. आता उलट केल्यावर थोडा मात्र गॅस मोठा करायचा आहे. तर मस्त असा भाकरीला पापड येतो. हे पहा आता भाकर मस्त दोघं बाजूने शेकून घेऊयात. तर हे पहा किती मस्त अशी भाकर झाली आहे. हे पहा आता गरमागरम वांग्याचं भरीत सर्व करूयात. हे भरीत खायला फार मस्त लागतं आणि सोबत कळण्याच्या भाकरी सोबत तर एकदमच छान लागतं.
तर खानदेशच्या पद्धतीने कळण्याची भाकरी आणि गरमागरम वांग्याचं भरीत तयार आहे. खानदेशात कळण्याची भाकरी, हिरवी मेथीचा ठेचा, वांग्याचं भरीत लोक आवर्जून बनवतात आणि आवडीने खातात. खानदेशची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.